नमस्कार. फॅब्रिकवरील सराव या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आता या सेशनची उद्दिष्टे पाहूया. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस ओळखू शकाल आणि त्याचे वर्णन करू शकाल. सिंगल निडल लॉक स्टिच मशीनसह फॅब्रिक स्टिचिंगचा सराव करू शकाल. प्रथम आपण फॅब्रिकवर सराव करण्यासाठी आवश्यक असणारे मटेरियल्स पाहूया. सिंगल निडल इंडस्ट्रियल लॉक मशीन, ओव्हरलॉक मशीन, पिंगिंग शेअर्स, हँड निडल, स्केल, शेअर्स, 1 मीटर लांब कापड, कॉर्ड 0.30 मीटर, सुईंग थ्रेड्स, ड्रेस मेकर्स गेज, मेजरिंग टेप. चला पुढे आता आपण फॅब्रिकवरील विविध प्रकारच्या स्टिचेस बद्दल जाणून घेऊया. स्टिच म्हणजे निडल आणि थ्रेड वापरून फॅब्रिक किंवा इतर मटेरियल्स जॉईन करणे किंवा फास्टनिंग करणे. यामध्ये एका विशिष्ट पॅटर्न्समध्ये सामग्रीद्वारे थ्रेड इंटरलॉकिंग करणे, एक सुरक्षित आणि अनेकदा डेकोरेटिव्हचे कनेक्शन तयार करणे समाविष्ट आहे. तर काही मूलभूत प्रकारचे स्टिचेस हे आहेत: स्ट्रेट स्टिच, कर्व स्टिच, ट्रायंगल स्टिच, बॅकटॅक स्टिच, स्पायरल स्टिच आणि झिगझॅग स्टिच. स्ट्रेट स्टिच हे मूलभूत स्टिच आहे जे सुईंगसाठी वापरले जाते. हे बहुतेक वेळा फॅब्रिकचे 2 तुकडे एकत्र स्टिच करण्यासाठी वापरले जाते. एक परफेक्ट स्ट्रेट स्टिच मिळवण्यासाठी तुमच्या स्टिचची लांबी निवडा, म्हणजे 2.5 ते 3 मिलीमीटर. स्क्वेअर स्टिच मध्ये काटकोनात जोडलेल्या स्ट्रेट स्टिचेस ची सिरीज तयार करणे, एक विशिष्ट स्क्वेअर पॅटर्न तयार करणे समाविष्ट आहे. स्क्वेअर स्टिचेस 2 प्रकारचे असतात: रीइन्फोर्सिंग कॉर्नर स्टिचेस आणि डेकोरेटिव्ह स्टिचेस. रीइन्फोर्सिंग कॉर्नर सामान्यतः डॉट बॅक पाउच किंवा किल्ट बॉक्समधील कॉर्नर्स मजबूत करण्यासाठी वापरले जातात. तर डेकोरेटिव्ह स्टिचेस फॅब्रिकवर डेकोरेटिव्ह आणि व्हिज्युअली इंटरेस्टिंग ग्रिड पॅटर्न तयार करतात. कर्व्ड स्टिच हलक्या कर्व पाताचे अनुसरण करते, ज्यात राउंडेड किंवा सर्क्युलर फॅब्रिक एजेस असतात. ट्रायंगल स्टिच मध्ये स्टिचेसच्या 3 बाजूचा समावेश होतो. सुईंग मध्ये ट्रायंग्युलर पॅटर्न तयार होतो. हा बहुतेकदा डेकोरेटिव्ह किंवा स्ट्रक्चरल हेतूसाठी वापरला जातो. ट्रायंगल स्टिचची उदाहरणे स्ट्रेट ट्रायंगल स्टिच, हाफ स्क्वेअर ट्रायंगल युनिट्स आणि फोल्डेड स्टार किल्ट ब्लॉक ही आहेत. बॅकटॅक स्टिच मध्ये सुईंगच्या सुरुवातीला आणि शेवटी काही स्टिचेस उलटे शिवणे समाविष्ट असते. सुईंग मशीनवर बॅकटॅक स्टिचेस करण्याचे 2 मार्ग मॅन्युअल आणि ऑटोमॅटिव्ह हे आहेत. स्पायरल स्टिच कंटिन्युअस आणि स्पायरलिंग पॅटर्न्स मध्ये प्रोग्रेस करते. फ्री मोशन स्पायरल, कंटिन्युअस स्पायरल आणि इको स्पायरल हे विविध प्रकारचे स्पायरल स्टिचेस आहेत. झिगझॅग स्टिच ही एक वर्सटाईल स्विंग टेक्निक आहे जी झिगझॅग मोशन मध्ये फिरते. सामान्यतः एजेसची फिनिशिंग करण्यासाठी, फ्रेइंग टाळण्यासाठी आणि स्विंगला डेकोरेटिव्ह टच जोडण्यासाठी वापरले जाते. चला आता आपण फॅब्रिकवर सराव करण्याची सामान्य प्रक्रिया पाहूया. एक फॅब्रिक घ्या आणि एकमेकांखाली 1 सेंटीमीटर अंतरावर लाईन काढा. मशीन सुरू करा आणि प्रेशर फूट लिफ्टर उचला आणि त्याखाली फॅब्रिक ठेवा. दोन्ही हात फॅब्रिकवर ठेवा.
नंतर प्रेशर फूटला खाली करा आणि हळुवारपणे काळजीपूर्वक पेडल करण्यास सुरुवात करा. निडल आणि फॅब्रिकच्या मूव्हमेंट आणि मशीनच्या स्पीडलकडे लक्ष असू द्या. जोपर्यंत तुम्ही सर्व लाईन्सची स्विंग पूर्ण करत नाही तोपर्यंत हा सराव पुन्हा पुन्हा करा. कर्व अँगल शिवण्यासाठी प्रेशर फूट खाली करा जेणेकरून निडल फॅब्रिकच्या आत असेल आणि आडव्या लाईन्स शिवता येईल. उभ्या कर्व्ड एजेसवर स्टिचिंग करण्याचा सराव करा आणि योग्य वेळेवर लाईन्स थांबवा आणि फॅब्रिक फिरवून घ्या. चला पुढे आपण फॅब्रिकवर वेगवेगळ्या आकारात लाईन्स स्टिच करूया. फॅब्रिकवर लाईन्स ड्रॉ करा. फॅब्रिक फिक्स केल्यावर प्रेशर फूटच्या खाली निडल पॉइंट खाली फॅब्रिकवर मार्क करा. तुम्ही मशीनचे फ्लायव्हील उजव्या हाताने स्वतःकडे खेचत असताना ट्रेडल हलवण्यास सुरुवात करा. आपल्या पायासह ट्रेडलची हालचाल सुरू ठेवा. शिलाई करताना दोन्ही हातांनी फॅब्रिक नियंत्रित करा. मशीनच्या मूव्हमेंटसह फीड डॉक आपोआप फॅब्रिकला ट्रान्सपोर्ट करेल, पण स्टिचेसची योग्य लाईन राखण्यासाठी तुम्हाला निडल आणि प्रेशर फूटकडे लक्ष द्यावे लागेल. फॅब्रिक आणि निडलवर पूर्ण टेन्शन ठेवा. तुमचे फॅब्रिक मशीनच्या ट्रेडल व्हील मध्ये अडकणार नाही याची काळजी घ्या. फॅब्रिक नियंत्रित करताना निडल पासून आपली बोटे वाचवा, कारण हँड स्टिचिंग पेक्षा मशीन स्टिचिंग जलद असते. आता 20 बाय 22.5 सेंटीमीटरच्या डबल लेअर फॅब्रिकवर एकदा सर्व लाईन्स स्टिच करा. सात सेटसाठी फॅब्रिक कापून घ्या, म्हणजे 14 तुकडे. 2 तुकडे एकमेकांच्या वर ठेवा. सर्व कडापासून 0.5 सेमी सोडून सर्व बाजूंनी बास्ट करा आणि स्टिच करा. स्ट्रेट स्टिच लाईन्स शिवण्यासाठी जास्तीचे फॅब्रिक 20 बाय 45 सेंटीमीटर घ्या. कर्व्ड स्टिचेसवर काम करताना फॅब्रिकच्या खाली ब्राऊन शीट ठेवा. शेवटी थ्रेड सुरक्षित करण्यासाठी रिव्हर्स स्टिचिंग मेकॅनिझम वापरा. हे बॅक स्टिचेस आधीच्या स्टिचेसवर किंवा मागील स्टिच लाईन्सच्या आत ठेवा. तुम्ही थ्रेडचे टोक देखील बांधू शकता, म्हणून तुम्हाला प्रथम लोअर थ्रेड फॅब्रिकच्या उजव्या बाजूला आणावा लागेल. लोअर थ्रेड पकडण्यासाठी अप्पर थ्रेड वर ओढा. मग ते पूर्णपणे खेचून घ्या. थ्रेड एकत्र बांधा आणि जास्तीचे थ्रेड कापून टाका. अशा प्रकारे प्रशिक्षण दिलेल्या स्विंग करताना होणाऱ्या चुका आणि अनियमित स्टिचेस टाळता येऊ शकतात. चला आता आपण
चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. काही मूलभूत प्रकारचे स्टिचेस हे स्ट्राइट स्टिच, स्क्वेअर स्टिच, कर्व्ड स्टिच, ट्रायंगल स्टिच, बॅक टॅग, स्पायरल आणि झिगझॅग स्टिच आहेत. फॅब्रिकवर पॅटर्न डिझाईन करणे, ड्रॉ करणे आणि स्टिच करण्याचा सराव करा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला फॅब्रिकवर सराव करण्याची चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग पुढील सेशनमध्ये भेटूया.